नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी फ्रीमध्ये यूट्यूबवरती क्लास सुरू केलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यामध्ये मराठी राहील, गणित, बुद्धिमत्ता, GK, चालू घडामोडी या सर्व विषयांचं तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन भेटणार आहे. तर आज आपला पहिला दिवस क्लासचा आहे. तर या क्लासमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोलीस भरतीला लेखी पेपरला मार्क कसे डिवायडेशन असतात किंवा आपल्याला किती टॉपिकचा अभ्यास करायचा याबद्दलची सर्वात प्रथम तर माहिती घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पोलीस भरतीबद्दलचं लेखी स्वरूपात किंवा ग्राउंडबद्दलचं कोणताही व्हिडिओ किंवा कोणती अपडेट नवीन आली की तुम्हाला आपल्या यूट्यूबला त्याची माहिती पूर्णपणे भेटून जाईल. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्या पोलीस भरतीला गणित, बुद्धिमत्ता, GK हे सब्जेक्ट आहेत. परंतु यामध्ये पेपरला असं कन्फर्म की पेपरला एवढंच 25 मार्काचं मराठी व्याकरण पडेल किंवा 45-50 मार्काचं गणित बुद्धिमत्ता पडेल किंवा 25 मार्काचं GK पडेल, 5-10 मार्काचं चालू घडामोडी पडतील, असा फिक्स कॅटेरिया आपल्या पोलीस भरतीमध्ये आत्तापर्यंतचं नाही. काही ठिकाणी तुम्हाला पडला पण आहे, 25-25चा पॅटर्न पडलेला पण आहे. काही ठिकाणी 50 मार्क गणिताला व 20 मार्क व्याकरणाला, 30 मार्क GK असं पण काही ठिकाणी पडलेलं आहे. परंतु फिक्स कॅटेरिया आहे. आता त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना सर्व करायचं. जसं आपण पोलीस भरतीचं ग्राउंडला नुसतं 1600 मीटर करून चालत नाही, नुसतं रोज गोळ टाकून चालत नाही किंवा रोज 100 मीटरची प्रॅक्टिस पण करून चालत नाही. तर सर्व इव्हेंटला वेळेवर टायमिंगनुसार व्यवस्थित केलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे अभ्यासाचा देखील आहे. आता गणिताला बघा. आता आपल्याला गणित गणितच फक्त गणिताचे टोटल एकूण 22 ते 23 टॉपिक आहेत. त्यामधले मिनिमम 10 टॉपिक असे आहेत की तुम्ही एकदम फास्ट शिकणार आहेत. आपण ते घेणारच आहोत. परंतु त्यात संख्या प्रकरण, नसावी मसावी, वर्गमूळ, घनमूळ जे काय आहेत एकदम पदावली, एक 10 ते 12 टॉपिक तुमचे आरामात एक सोप्या पद्धतीने लगेच शिकून जातात. राहिलेले पुढचे येथील 10 गेले, समजा आपण यातील 12 गेले तर राहिलेले 10 टॉपिक. तर 10 टॉपिक जे आहेत ते जरा डीप असतात. त्यामध्ये मग काळ, काम, वेग आहे, पाण्याची टाकी आहे, सरासरी आहे, असे काही रेल्वेचे गणित आहे. त्यावरती आपण थोडा जास्त वेळ देणार आहे. परंतु जी बेसिक मुलांना लागतं आणि भरतीला बेसिकच पडतं त्याच्यावरती आपण लक्ष देणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय की गणित विषय म्हटला की लगेच मुलांना भीती वाटते. त्यामुळं आपण पहिल्यांदा बेसिक जो पाया भक्कम करायचा आपल्याला. त्यासाठी गणितामध्ये जे लहान लहान टॉपिक आहेत आणि जे मार्क घालवणारे विषय आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. आता दुसरा विषय म्हणजे व्याकरण. मराठी व्याकरण. तर मित्रांनो, यामध्ये पण बऱ्यापैकी मराठी व्याकरणमध्ये 37 ते 38 टॉपिक आहे. त्यामध्ये आपल्याला एक 10 ते 12 खूप महत्त्वाचे आणि बाकीचे मग पक्ष्यांचे, फळांचे आवाज, त्यानंतर समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, संधी, हे बारीक जे टॉपिक आहेत तुम्ही वैयक्तिक करू शकता. आपल्याला शिकायचे किती 37 टॉपिक काहीतरी मराठीमध्ये आहे. त्यापैकी आपल्याला फक्त शिकायचे 10 ते 12. मग यामध्ये कोणते आहेत बघा. शब्दाच्या जाती आहेत, काळ आहे, प्रयोग आहे, विभक्ती आहे, समास आहे, त्यानंतर अलंकार शब्द आहे, शब्दाची शक्ती. हे एक 7-8 टॉपिकच जे आपल्याला महत्त्वाचे आहेत ते शिकायचे. कारण त्यावरती आपल्याला मराठी व्याकरणामध्ये मार्क भेटणार आहे. मग जे बाकीचे जे राहतात 10-12 जे टॉपिक राहतात त्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द ते पाठ करायचे, शुद्ध शब्द पाठ करायचे. तर ते आपण रोज क्लास झाल्यानंतर ज्या दिवशी मराठीचं लेक्चर राहील त्यामध्ये मी तुमचे 5 ते 10 तुम्हाला विरोधार्थी समानार्थी ते पाठ करायला लावणार. आणि उद्या जेव्हा आपला दुसरा क्लास असेल मराठीचा त्यामध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे किंवा आम्ही सर पाठ केलेले आहेत. कमेंट वगैरे करत राहा किंवा आम्ही ते 10 टॉपिक तुम्हाला 10 प्रश्न दिलेले होते समानार्थी ते पाठ केले. म्हणजे तुमचे दिवसात कमी होत जाईल. ते एक 50-60-100 शब्द आपले अशाच 10 दिवसात पाठ होऊन जातील. तर ते करायचं आहे. आता पुढचा टॉपिक राहिला
GK, यामध्ये आता मला भूगोल, इतिहास, पोलीस प्रशासन, तर मित्रांनो आता राहिला शेवटचा आपला प्रश्न म्हणजे जीकेचा. जीकेमध्ये पोलीस प्रशासन आहे, राज्यघटना आहे, घटक राज्य आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, जगाचा भूगोल, विज्ञान, हे बरेच टॉपिक आपण जीकेमध्ये घेणार आहे. पण यामध्ये मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं माहिती आहे? जीकेमध्ये भूगोल. भूगोलमध्ये भारताचा भूगोल झाला, महाराष्ट्राचा भूगोल झाला, जगाचा भूगोल. या तिन्हीपैकी आपल्या पोलीस भरतीला जे आता विचारलं जातं ते म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल जर परफेक्ट केला तर तुमचं भारताचा भूगोल मिनिमम 20-30% संपून जातं त्यामध्ये देखील. कारण नद्या प्रणाली, राज्य, त्याच्यावरचे शहरं, त्यानंतर राजधानी, ती बऱ्यापैकी आपण दैनंदिन जीवनातला प्रश्न तर भूगोलमध्ये घेतो. आणि राहिला प्रश्न महाराष्ट्र जगाचा भूगोलचा, तर तो पण करून घेतो. परंतु तुम्हाला हा पूर्ण भूगोल जो आहे विषय तो नक्षावरती शिकवला जाणार आहे. प्रॉपर नक्षावरती म्हणजे तुम्हाला कोणत्या राज्य कुठं आहे, कोणत्या साईडला आहे, त्यानंतर नद्या प्रणाली, डोंगररांग आहे, सर्व तुम्हाला आपण नक्षावरती शिकवणार आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे इतिहास. इतिहासमध्ये देखील मित्रांनो आपण एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी काय क्वेश्चन देणार ते म्हणजे IB क्वेश्चनच असणार. आतापर्यंत विचारलेले प्रश्न जे आहेत तेच असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ भाषेत काय काय शॉर्टकट असतात. काकोरी कट झाला, त्यामध्ये तुम्हाला कट कोणते, काकोरी कट, मिरज कट जे आहे त्या कटला आपण शॉर्टकट कसं बनवतो ते आपण तुम्हाला यामध्ये लेक्चरमध्ये येणार आहे. पोलीस प्रशासनमध्ये देखील वरून खालीपर्यंत जे रँक असतात ते झालं, त्यांचे कार्यकाल, प्रमोशन काय असतं ते आपण पोलीस प्रशासनामध्ये शिकणार आहे. तर राज्यघटना, घटक राज्य यामध्ये पण आपण कलम वगैरे आहेत ते पण या विषयामध्ये मी तुमचं क्लिअर करून घेणार. आपला लेक्चर जीकेचं जे आहे तो आठवड्यात 2दा ठेवणार आहे. जास्त जो आपला अभ्यासक्रम राहील तो गणित आणि व्याकरण या विषयावर राहणार आहे. विज्ञानमध्ये देखील 2 ते 4 मार्काचा असतात. त्यासाठी संशोधन मी तुम्हाला देणार आहे. ते शास्त्रज्ञ व संशोधक ते तुम्ही पाठ करा. त्यानंतर बारीक बारीक काय यामध्ये आपल्याला शिकायला म्हटलं तर जीवाणू विषाणूमुळे होणार रोग, संसर्गजन्य रोग काय त्याचा आपण शॉर्टकट आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो हा झाला आपला अभ्यासक्रम जे आता पोलीस भरतीला आपल्याला शिकायचं आहे ते मराठी, व्याकरण, पोलीस, GK किंवा गणित, बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता तर यामध्ये घेतलं नाही, मी बुद्धिमत्ताचं लेक्चर काय घेणार नाही. बुद्धिमत्ताला आपलं कुंभार सर आहेत ते घेतील आपल्या चॅनलवरती. एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीत ते मार्गदर्शन करतील. बुद्धिमत्ता त्यांची त्या विषयावर चांगली कमांड असल्यामुळं ते लेक्चर ते घेणार आहे. आता राहिला प्रश्न आपल्या लेक्चर सुरू करण्याचं. तर आज आपण फक्त बेसिक तुम्हाला या विषयावरती माहिती दिलेली आहे की आपण काय सुरू करणार आहे आणि काय नाही. आता उद्यापासून तुम्हाला डेली तुम्हाला लेक्चर भेटणार आहे. आठवड्यातून एकदा लाईव्ह लेक्चर होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जी तुम्हाला शिकवलेलं आहे आठवड्याचं त्याचं रिव्हिजन असेल. म्हणजे तुम्ही प्रश्न पण विचारू शकता, काय तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, अडत असतील गणित तर ते तुम्हाला मी या ठिकाणी सोडवून देणार आहे. व्याकरणामध्ये देखील तेच आहे. तर उद्यापासून आपला लेक्चर दुसरं सुरू होईल. आज फक्त हा डेमो लेक्चर आहे जेणेकरून मुलांना अभ्यास कसं करायचं नवीन त्या या व्हिडिओतून तुम्हाला भेटेल. आणि ज्या मुलाला शक्य नाही अकॅडमीला होऊन घर बसल्या शिकायचं त्याने जर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ते दुसऱ्या मुलांना देखील पाठवा जेणेकरून आपल्या लेक्चरमधून दुसऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.